हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 28. तैशी सत्ताची स्वभावे असत्ता तव नव्हे, मा सत्तात्व संभवे सत्तेसी काई. अर्थात अशा प्रकारे जर येथे स्वभावताच फक्त सत आहे आणि येथे असत असण्याची सुतराम शक्यता नाही, तर सतला सत असे म्हणण्याची गरज नाही. येथे जर फक्त सत आहे, येथे असत असण्याची मुळीच शक्यता नाही, तर जे आहे त्याला एक निराळे नाम देऊन त्याचा निर्देश करण्याची गरज नाही. जेथे अन्य गोष्टी असतात तेव्हा त्यातील भेद माहीत होऊन आपण नेमके कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहोत हे समजण्यासाठी त्यांना भिन्न नावे देणे आवश्यक असते. जेव्हा घरात एकच एक बाळ असते तेव्हा त्याला बाळ असेच म्हटले जाते, परंतु जेव्हा घरात दुसरे बाळ येते तेव्हा पहिल्याला दादा अशी उपाधी दिली जाते आणि दुसरा बाळ या नावाने ओळखला जातो, किंवा पहिल्याचे बाळ असे नाव तसेच ठेवून दुसऱ्याला लल्ला किंवा छोटू असे काही अन्य नाम दिले जाते. याचा अर्थ इतकाच आहे की जेव्हा अनेकत्व असते तेव्हा वस्तू भिन्नता निर्माण होते आणि त्या नामाभिमानी होतात. परंतु दुर्दैवाने यामुळे यामधून पुढे नामाचाच अभिमान अहंकार निर्माण होतो. यामधून पुढे त्याचे भिन्न पंथ तयार होतात आणि त्यामधून भिन्न धर्म तयार होतात. या अशा पंथांना आणि धर्मांना अहममान्यता मिळते. वास्तवात नाम ही एक व्यावहारिक सोय आहे. त्यामुळे मूलभूत गोष्टीत भिन्नता मुळीच निर्माण झालेली नसते. या भिन्न धर्मांमुळे आज जगात नको इतकी तेढ माणसामाणसात निर्माण झाली आहे. यापेक्षा पशुपक्षी असे मनुष्य तर प्राणी समंजस आहेत असे म्हणावे लागत आहे. म्हणून माऊली येथे जे सांगत आहेत त्याला आज जर अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूलतः एकच एक आत्मपरब्रह्म आहे. ते एकमेव असल्यामुळे त्याला निराळे नाव देण्याची गरज नाही. त्याचे अस्तित्व निराळे दर्शवण्याची गरजच नाही. येथे भिन्न तत्व नाही. भिन्न नामसदृश प्रत्येक तत्व एकच एक आहे. याचा अर्थ येथे जो भिन्न धर्मभाव आहे तो मिथ्या आहे, भ्रामक आहे, असत्य आहे. येथे ना काही हिंदू असे काही आहे, ना काही ख्रिश्चन असे काही आहे, ना काही मुसलमान असे काही आहे. ते एकमेव तत्व सांगण्याची पद्धत भिन्न आहे. ते शब्दबद्ध केल्यामुळे ते पूर्णपणे कधीही व्यक्त होत नाही. यामुळे सर्व घोटाळा झाला आहे. आपल्या उपनिषदात कोठेही असा काही नामाभिमानी उल्लेख नाही. सरळ त्या आत्मपरब्रह्माला साद घातलेली आहे. येथे माऊली नेमके हेच सांगत आहेत. तो एकमेवा द्वितीय आहे. त्याला भिन्न भिन्न नावे ठेवू नका. तो जसा आहे तसा त्याला ओळखा. यासाठी साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग, ध्यान, समाधी साध्य करा. म्हणजे त्याचा साक्षात्कार होईल, त्याची सत्य प्रचिती येईल. तेव्हा खात्री होईल की तो अनाम आहे. धर्मगुरूचा अर्थ इतकाच आहे की ज्याला त्याची जशी प्रचिती आली त्याने त्याचा तसा मार्ग कथन केला. शेवटी एकाच शिखरावर चढायचे आहे. शिखराला बाजू नसतात. कोठूनही चढावे, शेवट एकच एक आहे. सर्व धर्मात सारखेच तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. शब्दात फरक आहे, तत्वात फरक नाही. कोणताही धर्मपुरुष नकारात्मक शिकवण देत नाही. यास्तव माऊली सांगतात की प्रत्यक्ष प्रचिती घ्या आणि त्या एकमेवा द्वितीयाला ओळखा. त्यायोगे येथे सर्व समभाव नांदेल. असतचा मिथ्याभाव नष्ट होईल आणि सतची प्रचिती येईल. आज जगाला याचीच नितांत गरज आहे. मानवामानवातील तेढ सुटली नाही
तर सर्व जगाचा नाश अटळ आहे. ओवी क्रमांक 29. आणि अचिदाचे नाशे आले जे चिन्मात्र दशे. आता चिन्मात्रची माग कैसे चिन्मात्री ये. अर्थात असतचा नाश झाला आणि ती एकमेव द्वितीय अशी सत दशा प्राप्त झाली. आता सतला तरी सत कशासाठी म्हणायचे. ओवी क्रमांक 30. नीद प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागणेही. तेवी चिन्मात्रची मा काई चिन्मात्री ये. अर्थात निद्रेमधून जाग आल्यावर ती जागृतावस्थाही टिकत नाही. याचप्रमाणे चिन्मात्र दशा प्राप्त झाल्यावर चिन्मात्रपणाही टिकत नाही. मागे दिलेले उदाहरण माऊली येथे पुन्हा देत आहेत. त्या पुढील अवस्था ते सांगत आहेत. निद्रेमधून एकदा जाग आल्यावर त्या निद्रेचा नाश होतो आणि आपल्याला जागृतावस्था प्राप्त होते. तथापि जागृतावस्था प्राप्त झाल्यावर ती अवस्थाही फार काळ टिकत नाही. काही अवधीत आपण जागृत आहोत असा काही निराळा भाव राहत नाही आणि त्या जागृतावस्थेमधून सहजावस्था प्राप्त होते. याचा अर्थ आपण निद्रा आणि जागृती या दोन्हीही अवस्थांच्या अतीत पलीकडे सहजावस्थेत निघून जातो. आपल्याला एकुलते एक अपत्य असते. अशा वेळी आपण असे म्हणत नाही की हे माझे पहिले अपत्य आहे, कारण आपल्याला दुसरे अपत्य नसल्यामुळे येथे पहिले किंवा दुसरे असे काही सांगण्यासारखे नसते. याचप्रमाणे एकदा असत नष्ट झाल्यावर सतची जाणीव येते आणि काही कालावधीत सतची स्वतंत्र अशी जाणीवही नष्ट होते आणि आपल्याला सहजावस्था प्राप्त होते. आता सत हेच एकमेव असल्यामुळे अनावश्यक म्हणून ती अवस्था टिकत नाही. याचा अर्थ आपण असत आणि सत या दोहोच्याही पार निघून सहजावस्थेत स्थिर होतो. येथे सत किंवा असत अशी कसलीही जाणीव असत नाही. इतकेच काय, तर येथे एकमात्र चिन्मात्र सच्चिदानंद कैवल्यानंद अशीही जाणीव असत नाही, कारण मी आहे असे सांगायची गरज नसते. तशी जाणीव ठेवण्याची गरज नाही. हरिओम.